दत्ता भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉल कोणाचा असेल? ठीक आहे, दिव्य संघाचा कॉल आहे. काटाचा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. विनोद ठाकरे साहेब जास्त खुश आहेत. डिसिजन सांगायचं आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम गावदेवी रांजणोली संघानं नाणेफेकी जिंकून. सो लगेचच टीम दिव्य संघ मैदानाचा ताबा घ्या. नक्कीच आपण सामना 4 ओव्हरचा असेल. सो टीम दिव्य संघ वेळ लावली जाईल फक्त 15 मिनिटं 3 षटकांसाठी. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या व्यासपीठावरती विराजमान युवा नेते ठाणे जिल्हा ग्रामीण थँक्यू डीजा. रांजणोली टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण यायचं आहे. आपल्यासाठी जे पारितोषिक लगावलं होतं सन्माननीय वीरेन साहेबांनी ते आपण देऊयात. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय युवा नेते ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस सरचिटणीस सन्माननीय कुमार वीरेंद्र दयानंद सोरगे साहेबांचा आपण या व्यासपीठावरती यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय. वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे गावदेवी 40+ पिंपळगर आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये. नक्कीच जे प्राइज दादांनी लगावलं होतं ते 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जात आहे. नक्कीच आम्ही बोलत नाही, आम्ही करून दाखवतो असे आमचे दिलदार व्यक्तिमत्व. क्रिकेटवरती दादांचं खूप प्रेम आहे. वीरेंद्रदा सोरगे साहेब आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला भेट दिली. आम्ही पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. वीरेंद्रदा सोरगे साहेब युवा नेतृत्व ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस सरचिटणीस सन्माननीय वीरेंजी सोरगे साहेब मुलाची उपस्थिती साहेबांची राहिली आहे. आपण या ठिकाणी आलात. नक्कीच येस, जर फिनाले मारली टीम रांजणोली ना येस तरी सुद्धा 5,000 रुपयांचं कॅश प्राइज वीरेंद्र दादांकडनं दिलं जाईल. आपण आलात, वेळा मोलाची वेळ दिली. आपला पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच टीम रांजणोली संघासाठी पुन्हा सुवर्ण संधी असेल. चौकारासाठी 200 रुपये आणि षटकारासाठी 500 रुपये. लागोपाठचे 3 षटकार ठोकले तर 2,000 रुपयांचं कॅश प्राइज विनोद ठाकरे साहेबांकडनं दिलं जाईल. आणि मॅच जिंकली तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. विनोद ठाकरे साहेबांकडनं वेगळे आणि वीरेंद्र दादांकडनं वेगळे. येस, आता जे पाहुणे आहेत ते बक्षीस समारंभ आपल्याला जॉईन राहतील. सो आपण मॅचला लगेच सुरुवात करूयात. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. काही रामकेणी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद साहिल शेलके. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करूया आणि मेगा फिनाले सामन्याच्या समालोचनाला आपण सुरुवात करू. प्रवीण पाटीलचा पहिला चेंडू. अशोक भगत यांनी लॉंगलेग सीमारेषेच्या दिशेनं चेंडूला पाठवलाय. सीमा पार
चौकार आलाय. नक्कीच विनोददादा ठाकरे यांच्याकडून प्रत्येकी चौकार 200 आणि प्रत्येकी षटकार 500 आणि अंतिम सामना जिंकला तर 5000 असं पारितोषिक लावलंय. आज रांजणोली संघ ग्रुपमधून छुपा रुस्तम संघ निघालाय. थेट अंतिम फेरी गाठली आणि अंतिम सामन्यातून पहिले चेंडूवर चौकार ठोकून सुरुवात चांगली केलेली आहे. मरवई दिवे विपक्ष गावदेवी रांजणोली. गावदेवी चषक 20-25चा फायनल सामना. हा चेंडू उडवलाय. बघूया संदीप पाटील धावतायत आणि हा चेंडू देखील जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. 2 फटक्यामध्ये विनोददादा ठाकरे यांचे 700 रुपये अकाउंट मधून मायनस झालेत. चौकार 200 षटकार 500. नक्कीच वीरेंद्र चोरगे साहेबांनी देखील 5000 दिलेत. पानेल मारी तर आणखीन 5 आणि विनोददादा यांचे 5 आणि बक्षीस मिळेल ते वेगळं. म्हणजे आज दिवाळी साजरी होणार. मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये. मरवई दिवे संघ देखील एक चांगला ताकदवान संघ आहे. 2 चेंडू 10 धावा. सचिनदादा ठाकरे यांच्याकडून देखील रांजणोली संघाने या चषकावर नाव कोरलं तर 5000 आहेत. क्या बात आहे. VSN कंपनी आणि हा चेंडू देखील उंचच उंच लांबच लांब षटकार. मात्रेने एक षटकार ठोकलाय त्याला 500. म्हणजे विनोददादा देखील आता कॅल्सी करावी लागेल फायनल सामना संपल्यानंतर. यस लिहून ठेवलाय मी. GST कापून घेऊ. कोणी आवाज दिला आला नाही तर पैसे आपल्या कंपनीकडे जमा करू आपण. 3 चेंडू मध्ये 16 धावा. काय फटकेबाजी आहे. प्रवीण पाटीलला इथे टार्गेट केलाय अशोक भगत या फलंदाजानं. बघूया ओव्हर द विकेट ना प्रवीण पाटीलचा अजून एक तडाखा. आता 3 मध्ये 3 आलेत आणि 2000. अशोक भगत जणू काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसे आपण कालू वितरणाने जयसूर्य सुरुवात करत होते तशी सुरुवात. 4 चेंडूमध्ये 1 चौकार 3 षटकार आणि विनोददादा ठाकरेंनी सलग 3 षटकाराला 2000 चं पारितोषिक जाहीर केलाय. बावीस धावा 4 चेंडू मध्ये आलेत. इथे फटका उंचच उंच आहे. बघूया चेंडूच्या खाली संजय येत आहेत आणि चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद अशोक भगत. चेंडू मध्ये 22 धावा. अशोक भगत यांच्यासाठी देखील गावदेवी चषकाचा अंतिम सामना कायम आठवणीत राहील. 4 चेंडू मध्ये 3 षटकार 1 चौकार ठोकून 22 धावांची तुफानी सुरुवात करून दिलेली आहे. बघूया निलकंठ भोईर आलेत. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शेष आहे.
चांगला सामना, मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या पंचक्रोशी क्रीडानगरीमध्ये आपल्याला उपस्थित पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रवीण पाटीलचा चेंडू अगदी 20 मध्ये चेंडूला खेळून काढलाय. काऊ कॉर्नर रिजनला सतीश भोईर चेंडूला उचलतायत. धावा मिळतील 2. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा बनल्यात 1-24. ऋषिकेश पाटील स्पेक्ट्रम वॉटर सप्लायर स्टेमचे अभियंता आहेत. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बघा, चेरोबा कोण संघाविरुद्ध 24 धावा बनवायच्या होत्या आणि जवळजवळ 3 ओव्हर घेतले होते आणि इथे पहिल्याच ओव्हरमध्ये अंतिम सामन्यातून 24 धावा पूर्ण केलेत. रांजणवली संघ क्रिकेटला म्हणूनच अनिश्चितीचा खेळ म्हटलेला आहे. ऋषिकेश पाटील स्टेम वॉटर सप्लायर अभियंता साहेबांचे या मंचावर शुभ आगमन झालेले आहे. गावदेवी चषक 20-25 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 1 ओव्हर 1-24. गोटीराम समोर गोलंदाज झालेत. सुधाकर पाटील इथे हा चेंडू अगदीच करत विकेट. नक्की सुधाकर पाटीलने या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. तब्बल 122 धावा केलेत आणि 4 विकेट त्यांनी या स्पर्धेतून घेतलेले आहेत. सुधाकर पाटील हे भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव. संघाची टोटल पोचली 25 वर. 7 चेंडू मध्ये आलेत 25. इथे हा चेंडू बघूया. अगदी यष्टीरक्षक प्रताप पाटील यांच्या वरून चेंडू चाललाय. लॉंग स्टॉप सीमा पार. हा येतोय चौकार. सतीश भोईर जेल ड्रॉप करतायत. जीवनदान कोणाला दिलाय? नीलकंठ भोईरला. नक्कीच आयुष्यमान भवचा आशीर्वाद. नक्कीच खूप लांब पल्ल्याचं तिकडे बाउंड्रीज आहे. लवकर चेंडू कव्हर होत नाहीये. जेल ड्रॉप केले. धावसंख्या 31. सुधाकर पाटील राऊंड द विकेट. लेफ्ट हँडी गोलंदाजी नीलकंठ भोईर साठी. इथे हा फटका देखील 20 मध्ये. पुन्हा एकदा सतीश भोईर. आता चांगला फिल्डिंग तिथे. गोटीराम चांगली साथ देत आहेत. 1 शॉटचा इशारा. पंच विक्रम नाईक सरांची तीक्ष्ण नजर. धाव मिळेल फक्त 1. एका धावीने संघाची टोटल 32. 10 चेंडू मध्ये 32 आलेत. अजून 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि चांगली टोटल बघूया आपल्याला पाहायला मिळते का. इथे अगदी मिस टाइम फटका आहे. चेंडू उंचच उंच. यष्टीरक्षक आणि शॉट फाईन लेग रोशन आणि प्रताप पाटील यांच्या मध्ये चेंडू सेफ लँड होतोय. इथे फेकी खराब. 3 धावा धावून पूर्ण केलेत. तब्बल 1 नाही 2 नाही तर 3 धावा या चेंडूवर आणि धावसंख्या पोचली 35. 32 प्लस 3 35. 11 चेंडू मध्ये या 35 धावा आलेत. शेवटचा 1 चेंडू ओव्हर नंबर 2.
बघूया गोटीराम एक संघातील चांगले ऍक्टिव्ह खेळाडू आहेत. चेंडू अगदी चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेटला डीप मधून संदीप पाटील चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील दोन धावींनी दुसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 37 12 चेंडूमध्ये धावा झालेत. या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या मरोई दिवे संघाच्या नावी आहे 72. जवानमान सारंगाव संघाच्या अगेन्स्ट 72 धावा. सर्वात मोठी धावसंख्या सुधाकर पाटील मरोई दिवे संघाच्या नावावर आणि या स्पर्धेची पहिली 50 सुधाकर पाटीलच्या नावी आहे. नाबाद 56 धावा. वेलकम एवन शिवानी हॉटेलचे मालक बंडूदादा पाटील यांचं मंचावर शुभ आगमन. वामनजी पाटील मोहित पाटील वामन पाटील आपण बादशाह 11 मास्टर 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज राजू पाटील ओव्हर नंबर 3. चांगला झेल टिपलाय लॉंग लेग सीमारेषेवर सनी पाटील. चार धावींनी संघाची टोटल 41. द्वारकानाथ म्हात्रे ते अपेल आणि अगदी बघा द्वारकानाथ म्हात्रेनं पंचांच्या निर्णयाची वाट न बघता आपलं पॉपिंग क्रीज सोडलं होतं. मित्रांनो हा खरा क्रिकेटचा विजय आहे. अगदी चांगला खेळाडू द्वारकानाथ म्हात्रे चौकार ठोकला त्यानंतर बॅटला चाटून चेंडू यष्टीरक्षक प्रताप पाटीलच्या हातामध्ये विसवला आणि इथे झेल टिपलाय फलंदाज बाद. 41 धावसंख्येवर तिसरा धक्का लागलाय गावदेवी रांजणोली संघाला. द्वारकानाथ म्हात्रे 4 वर बाद झाले. निलकंठ भोईरनं 12 धावांचं योगदान दिलं. अशोक भगतनं 22 आणि गोटीराम केलपट्टीवर आहेत. नवीन फलंदाज बालू भोईर. मध्ये 37 होत्या. तिसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 4 धावा आलेत. बघूया बालू भोईर
ते फटका उडवलाय अगदी सतीश भोईर काऊ कॉर्नरला उपस्थित फलंदाज बाद बालू भोईर. अतिशय चांगली गोलंदाजी मरोई दिवे संघाकडून करताना राजू पाटील 4 चेंडू फेकलेत, 3 खेळाडू बाद केलेत आणि 1 चौकार. नवीन फलंदाज संघाचे संघनायक गणेश पाटील आलेत. इथे अगदी चेंडूला चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय गणेश पाटील यांच्या बॅट मधून. चांगला थ्रो, धाव मिळेल फक्त 1. एका धावीने संघाची टोटल 42. शेवटचा 1 चेंडू तिसऱ्या ओव्हरचा. केस बघूया ओव्हर नंबर 3 चा शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू 5 धावा दिलेत आणि 3 गडी देखील बाद केलेत. चांगली गोलंदाजी या ओव्हर मधून आपण राजू पाटीलची पाहतोय. इथे फटका उडवलाय, बघूया चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चुकतायत. संदीप पाटीलनं चेंडूला उचललाय. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव अपूर्ण. फलंदाज धावचीत बाद गणेश पाटील. 44 धावा लागलेत 3 ओव्हर मध्ये. नक्कीच या ओव्हरमध्ये राजू पाटीलनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 धावा दिल्या आणि 3 विकेट त्यांनी घेतलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 24, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 7. मान्यवर कक्षामध्ये अगदी मोठ्या संख्येने मान्यवर, त्यामध्ये आपण विनोददादा ठाकरे साहेबांना पाहतोय. त्यानंतर ऋषिकेश पाटील साहेब, वॉटर सप्लाय स्टॅम्पचे अभियंता, त्यानंतर दत्ताजी भोईर शाखा प्रमुख, कबीरदादा ठाकरे, मोहितजी पाटील आणि विनोद नारायण पाटील आणि आमचे इतर सर्व मान्यवर, सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज संदीप पाटील. पहिला चेंडू वाईट. धावसंख्या 45. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 45 अंकावर पोहोचलेली आहे. इथे चेंडूला पूल करायचं होता. अतिशय चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, जागते रवो का आदेश. नरेश तरे नॉन स्ट्राईकला आहेत. किती चांगला संघ आहे मरोई दिवे संघ. एक परिपक्व रेग्युलर क्रिकेटचा संघ आहे. ते चेंडूला ऑन साइडला केलेत. बघूया अवी पाटील यांच्याकडून चांगली फिल्डिंग होते. फक्त धाव मिळेल 1. एका धावीने संघाची टोटल 46. 4 चेंडू आहेत नरेश तरी यांच्याकडे. 46 झालेत. 60 प्लस की 60च्या आतमध्ये. स्विंग अँड मिस. कमी गतीनं चेंडू टाकलाय, अगदी गतीनं बीट केलाय फलंदाज नरेश तरी यांना. डॉट बॉल. संदीप पाटील गोलंदाजीपेक्षा हा खेळाडू सुरुवातीला फलंदाजीमध्ये चांगला फोकस होता, मात्र सध्या गोलंदाजीवर जास्त सराव. इथे उडवलाय चेंडूला अगदी लांबच लांब आणि उंचच उंच. नरेश तरेचा हाफ षटकार.
52 धावसंख्या लागलेली आहे. अजूनही 2 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. अंतिम सामन्यातून प्रथम फलंदाजी करताना VS कंपनी गावदेवी स्पोर्ट रांजणोली संघ 52 धावसंख्येवर. विनोददादा आणि सचिनदादा ठाकरे यांचा संघ या चषकावर नाव कोरलं तर सचिनदादा ठाकरे यांच्याकडून देखील 5,000 आहेत आणि विनोददादा यांच्याकडून देखील 5,000. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 54. 54 धावा लागलेत. शेवटचा एक चेंडू. रांजणोली संघ आपण देखील तयार राहा. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हा चेंडू खेळल्यानंतर 5:23 झालेली आहेत आणि हा चेंडू बघूया. अगदी यष्टीरक्षक प्रताप पाटील चेंडूच्या खाली टिपलाय झेल. फलंदाज बाद नरेश तरे. 54 धावा बनवल्यात अंतिम सामन्यातून आणि 55 धावांचं लक्ष आहे मरोई दिवे संघासमोर. अगदी बघा रांजणोली संघ लगेच मैदानामध्ये उतरलाय. नक्कीच धन्यवाद ऑल टीम. VS कंपनी गावदेवी स्पोर्ट रांजणोली. चला स्पीडअप करा. सुधाकर पाटील आपण देखील लगेच सलामीला जोडी पाठवायची आहे जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करूया. विनोददादा ठाकरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. त्यानंतर ऋषिकेश पाटील साहेब आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. आजच्या या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवर अतिथी देव भव. मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान ऋषिकेश पाटील साहेबांचा केला जातोय. अभियंता, स्ट्रीम वॉटर सप्लायर, एक चांगलं उच्च शिक्षित ऋषिकेश पाटील साहेब यांचा शुभ सन्मान. त्यानंतर शाखा प्रमुख दत्ता भोईर साहेब आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. कबीरदादा ठाकरे, अष्टविनायक ठाकूरवाडा या संघाचे एक सिनियर खेळाडू, उद्योजक, उद्योगपती कबीरदादा ठाकरे यांचा आपण शुभ सन्मान करूया. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान मोहित पाटील, युवा नेतृत्व मोहित पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. मोहित पाटील त्यानंतर यानंतर विनोदजी नारायण पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. विनोदजी नारायण पाटील झाले. विनोदजी नारायण पाटील यंग ड्रेसिंग पर्सनॅलिटी विनोदजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. विनोददादांनी टोटल मारलेली आहे बघा. जो गोलंदाज 5 धावेपेक्षा कमी धावा देईल त्याला 1,000 आणि विकेट हॅट्रिक केली तर हॉटेल एवन शिवानीचे मालक बंडूदादा यांच्याकडून 1,000. क्या बात आहे. 5 दिल्या तर 1,000 आहेत, 6 दिल्या तर नाही. विनोददादांचं बक्षीस आहे खास करून गोलंदाजांसाठी. धन्यवाद. ऐकूया आपण अंतिम सामन्यातील दुसरं सत्र साहिल शेलकेच्या आवाजानं. धन्यवाद.
थँक्यू सो मच कायरामजी केणी सर. मानखोली अप्रतिम आवाज. गेल्या 3 दिवसापासून आपण समालोचन ऐकतोय त्यांचा. धन्यवाद. जाऊया मागच्या दिशेनं. पहिला बॉल स्टेप आउट झाला. फटका भरपूर चांगला. कावखंड रिझनला खेळाडू नाही आहेत. गॅप मध्ये बॉल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार धावेनं संघाच्या डावाला सुरुवात झाली. 4 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आपल्या अपेक्षा स्पष्ट केल्यात की आम्ही या क्रीडा नगरीवरती जिंकण्यासाठी आलोय. टीम मरुआई केवणी दिवे संघ विपक्षामध्ये टीम गावदेवी रांजणोली. यावेळेस फटका भरपूर चांगला. 1 धाव अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकरचे बॅटर करतात परंतु एकच धाव. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल 5 धावा. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. रोहिदास आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण दिवसभरामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज रोहिदासनं, परंतु शेवटच्या मॅच मध्ये काय घडेल यावेळी सफल झालाय. जबरदस्त फटका. बॉल सीमारेषे बाहेर. चौकार. थँक्यू रिझन. या ठिकाणी शुभागमन होत आहे लाईफलाईन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा सन्माननीय डॉक्टर जयेश शेगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पिंपळगर गावचे डॉक्टर आहेत. अनेक सारे हॉस्पिटल्स त्यांच्या माध्यमातून. आणि क्रिकेटवरती दादांचं देखील भरपूर प्रेम आहे. क्रिकेट असू द्या, कोणताही स्पोर्ट्स असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, डॉक्टर जयेश शेगे नेहमीच आम्हाला सपोर्ट करत असतात. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा फटका देखील चांगला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धोकादायक एंडला बॅटर पडतोय परंतु 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. वेलकम. लाईफलाईन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा तसेच त्यांच्या माध्यमातून अगदी याच वर्षी आपण ठाणे या ठिकाणी स्पेक्ट्रम हॉस्पिटल देखील उभारताना पाहायला मिळालं. डॉक्टर जयेश शेगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याच समेत सन्माननीय रामजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. रामजी पाटील साहेब देखील उपस्थित झाल्यात. चांगली गोलंदाजी रोहिदासची. 2 चौकार खाल्ले. या चेंडूवरती कमबॅक केलं. धावफलक 12 वरती. 12 रन ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. गोलंदाज रोहिदास पुन्हा सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅकवरती. पिंपळघर गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय. समोर बॅटर सुधाकर आपल्याला पाहायला मिळतात. खरं म्हणायचं गेलं तर संपूर्ण स्पर्धा ज्याच्या बॅटनं गाजवली आहे तो बॅटर सध्या खेळपट्टीवरती. यावेळेस इनफिल्डच्या वरनं चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 16 धावा.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 55चा पाठलाग करत असताना 16 धावा बनल्यात. मेगा फिनालेची मॅच सध्या सुरू आहे. याचसाठी केला होता हट्टाहास, शेवटचा दिसा हा गोड बाबा. शेवटची मॅच सध्या पाहायला मिळतीये. शेवटची इनिंग यावेळेस बघा अगदी सरळ बाटनं खेळला असता, धावा आल्या असत्या. बाटला आडवी करून खेळण्याचा प्रयत्न, एक प्रकारे सुपला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालेला नाहीये. स्विंग मिस डॉट बॉल आला. चांगला चेंडू होता. पहिला चेंडू निळकंठ इम्प्रेस केलाय आज दिवसभरामध्ये. निळकंठने देखील चांगली गोलंदाजी झाली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे निळकंठनं प्रत्येक सामन्यामध्ये, परंतु हा मेगा फिनालेचा सामना अभिनय तो कभी नाही. आडव्या बॅटनं हा फटका चांगला. स्क्वेअर लेगला खेळाडू भरपूर वाईड शुभात हसते तरी पाहत बसले असते. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. प्रत्येक डॉट बॉल वरती खुशी रांजणोली संघाला, प्रत्येक चौकार षटकारावरती खुशी टीम दिवे संघाला होती. यावेळेस देखील आडव्या बॅटनं खेळून काढल्या. फटका हा देखील भरपूर चांगला. एक धाव कंप्लीट. फंबलिंग पाहायला मिळतंय. धावा रोखायच्या आहेत तुम्हाला 55. कुठे ना कुठे हे बनतील की डिफेंड होतील हा प्रश्न असताना अशा प्रकारे खेळ करून चालणार नाही या टीम रांजणोली संघाला. 55 बनवले, 54 बनवले जरूर, परंतु आता रोखायचे देखील आहेत. धावफलकावरती धावा 22. यावेळेस वाईट बॉल आला. अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. धावफलक पुढे सरकेल 23. नक्कीच सन्माननीय संतोषजी भोईर श्याम स्पोर्ट्स धामणगावचे आहेत. त्यांच्याकडनं दोन्ही संघांसाठी व ऑर्गनायझेशनसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मेगा फिनालेची मॅच सध्या सुरू आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस आडव्या बॅटनं लॉफ्टेड फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणती चुकी झालेली नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. पहिला धक्का लागतोय टीम मरुआई दिवे संघाला. बॅट्समन नक्कीच कॅमेरामॅन व्यासपीठ कव्हर करा. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. वेळ आहे तोपर्यंत आपण स्वागत आणि सन्मान करूयात. लाईफलाईन हॉस्पिटल तसेच स्पेक्ट्रम हॉस्पिटलचे सर्व सन्माननीय डॉक्टर जयेश शेळके या व्यासपीठावरती विराजमान आहेत. त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं करणार आहोत. वेलकम, सुस्वागतम. डॉक्टर जयेश शेळके स्पोर्ट्सवरती असू द्या, कार्यक्रमांवरती असू द्या, दादांचं अफाट प्रेम आहे. तुम्ही हाक द्या, आम्ही साथ देतो, असे व्यक्तिमत्व डॉक्टर जयेश शेळके साहेबांचं या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूयात. व्यासपीठावरती समाजसेवक सन्माननीय राम पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करत आहोत. व्यासपीठावरती राम पाटील साहेब. त्यानंतर व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय दिनेशजी गुजर साहेब देखील उपस्थित आहेत. यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. दिनेश गुजर यांचं देखील आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. धावफलकावरती धावा 24.
धन्यवाद. आपण सर्व मान्यवर आलात. आपलं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. व्हाईट बॉल आला. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 25 25 वरती 55 बनवा इशात. गोलंदाज सज्ज. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. स्विंग अँड मिस डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनल्या गेल्या धावफलकावरती 25 25 धावा बनल्यात. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. 12-30 म्हणजे प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 15ची सरासरी गाठायची आहे. बघा तुम्ही पाणी घेऊन चालल्यात. थोडंसं लवकर जायचं. तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. या गोष्टीची तुम्ही डोक्यामध्ये ठेवायचं आहे की तुम्हाला बॅटिंग करायची आहे. कुठे ना कुठे बॅड लाईटचा सामना तुम्हाला करावा नाही लागणार. या गोष्टीची देखील तुम्ही नोंद घ्या. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. 12 बॉल 30 धावांची गरज. नक्कीच ज्या पिंपळनेरला जी मॅच सुरू आहे तिथं बादशाह 11 पिंपळकर संघ पराभूत झाला. परंतु एक गोष्ट नक्कीच म्हणेन की एकदा जिंकण्यासाठी भरपूर वेळा पराभव हा पत्करावा लागतो. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला हार देखील सहन करावी लागेल. हार के बाद जीत आहे. चांगला संघ आहे. परंतु पुढच्या टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ करा हीच अपेक्षा. जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज. तिसरं षटक द्वारकानाथ आलेत. 12 बॉल 30 ची गरज. गोलंदाज सज्ज. 12-30. पहिला बॉल उडवलंय. चेंडू हवेत. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक त्यानं केलेली नाहीये. लॉंग ऑफला गोटीराम होते आणि धक्का लागलाय दुसरा टीम मरुवाई दिवे संघाला. खेळपट्टीवरती आहेत. अर्धशतक त्याने ठोकलं होतं याच स्पर्धेमध्ये. ते बॅटर अजून देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस देखील आडव्या बॅटनं फटका चांगला. डीप मिड विकेटला खेळाडू तैनात आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक एंडला पळत होता परंतु धाव कंप्लीट झाली. या प्रत्येक चेंडू मागे उत्साह विनोद ठाकरे साहेबांचा. खरं तर ते देखील क्रिकेट पासून लांब राहू शकत नाहीयेत. गावदेवी रांजणोली गेलती. उणीव भासतीये त्यांची देखील. परंतु इंजर्ड आहेत. त्यांनी सांगितलं पहिल्याच दिवशी की थोडंसं इंजर्ड आहे त्यामुळे ते खेळू शकत नाहीये. नाहीतर फायनल सुरू आहे आणि ते मैदानात नसतील असं होऊ शकत नाही. गोलंदाज सज्जा. द्वारकानाथ. पुढचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर बॅटर संदीप. यावेळेस पाटीलच्या बॅटमन. पाटील कव्हर. बॉल सीमा पार. षटकार. जबरदस्त डोला पाहायला मिळाला. बॅट्समन संदीप पाटीलच्या बॅटमधनं षटकार येतोय. अजून देखील 22 धावांची गरज.
9 चेंडू 22 ची गरज. समीकरण प्रत्येक चेंडू मागे बदलत आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. मेगा फिनाले मॅच. दोन्ही संघांना हार मंजूर नाहीये. द्वारकानाथ विकेट काढायची. हा पहिला चेंडू चांगला होता, हा चेंडू थोडासा खराब. कमबॅक करणं गरजेचा. पुढचा बॉल आडव्या बॅटनं उडवलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये बॉल आणि 2 धावा. बघता बघता कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न सुधाकर करतात आणि 2 धावा या चेंडू वरती कंप्लीट. आता समीकरण पुन्हा बदलत आहे. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 8 चेंडू 20 धावांची गरज. 8 गेंदे 20 रन की जरूरत. 8 चेंडू मध्ये 20 धावा. गोलंदाज द्वारकानाथ. हा चेंडू चांगला होता. पुन्हा एकदा ती लाईन गवसावी लागेल, शोधावी लागेल. सज्ज झाला पुढचा बॉल. यावेळेस रडार मध्ये बॉलला फेकून दिलाय, डिस्पॅच केलाय. AK-47 चा वार. षटकार. थँक्यू डिझा. अप्रतिम फटका. 6 धावा. मॅच ओपन केली पूर्णपणे मॅच मध्ये. द्वारकानाथ पुन्हा सज्ज झाला. 7 चेंडू 14 धावा. यावेळेस देखील उडवलाय, हा चेंडू हवेत. बॉल चाललाय 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 भरपूर लांब, सीमा पार. षटकार. षटकार खाल्लाय. महागड षटक. 22 धावा खर्च गेल्या गोलंदाज द्वारकानाथनं. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. चला वेळ कमी घ्या विनंती असेल. 6 चेंडू 8 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. टीम मरुआई दिवे संघाला मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. टीम गावदेवी रांजणोली स्वतःवरती विश्वास ठेवला ना तर काही अशक्य नाहीये. विश्वास आहे. खरं तर म्हणायचं गेलं तर सध्या ट्रम्प कार्ड गोलंदाज नरेश. भरपूर चांगली गोलंदाजी नरेशनं केली आहे. शेवटच्या षटकामध्ये करायची आहे. अभिनय तो कभी नाही. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती. नरेश तरी आल्यात. शेवटचं षटक. 6 चेंडू 8 धावांची गरज या गावदेवी चषकावरती नाव कोरण्यासाठी. 6 बॉल 8. पहिला बॉल बॅकफुटला गेलाय, फोर्स केलाय. एकदा वेगानं कंप्लीट केली. एकापेक्षा जास्त नाहीये. आता मॅच राहिली 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. बॅट्समन संदीप पाटील. माझ्या बाजूला देखील संदीपजी पाटील आहेत, पिंपळगर संघाच्या आहेत. परंतु सध्या खेळ अप्रतिम मरुआई दिवे संघाच्या संदीप पाटीलचा पाहायला मिळतोय. खरं तर एक खेळी वाचवून ठेवायची असते.
आणि ती खेळी संदीपची पाहायला मिळते, वाचवून ठेवली होती. मेगा फिनाल्यामध्ये आली आहे. हा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कमबॅक या मॅच मध्ये. गोल्डन विकेट या मॅचची. संदीप पाटील बॅक टू द डगआउट. विकेट गेली है संदीप पाटिल जी. एक डायलॉग आठवला, सरपंच जी तो चले गए, अब गाव की जिम्मेदारी कौन उठाएगा. विकेट गेली आहे. आता 7 बनवायच्या 4 मध्ये. सुधाकर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. जो खेळाडू पूर्ण स्पर्धा ज्यांनी गाजवली आहे तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. द स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर अविनाश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. अविनाश पाटील आल्यात. 4 बॉल 7 ची गरज. यावेळी फुलटॉस बॉल होता, दिशा दिली आहे. कव्हर रिझनला खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला जाईल आणि 2 धाबा बघता बघता कंप्लीट. थ्रो तर केला आणि 2च धाबा या चेंडूवरती कंप्लीट. मॅचचं समीकरण बदलत आहे. 3 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 ची गरज. वॉट अ मॅच. थ्रिलिंग मॅच पाहायला मिळते. मेगा फिनालेची मॅच आहे. गावदेवी चषक 2025. गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपळगर आयोजित ही मानाची सन्मानाची स्पर्धा पंचकृषी क्रीडांगण. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं खेळून तर काढलाय. बॉल अडवला जात आहे आणि 2 धावा या चेंडूवरती देखील कंप्लीट केल्या जातील. 2 बॉल जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. खराब चेंडू होता. उत्तम प्रहार तर झाला. 2 बॉल 3 धावांची गरज. दोन बॉल 3 धावांची गरज उल्लेख केला होता. एकदा जिंकण्यासाठी भरपूर वेळा पराभव पत्करावा लागतो. कोणता संघ जिंकेल, रांजनोली की दिवे, दिवे की रांजनोली. गोलंदाज सज्ज नरेश पिंपळगर गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय. 2 बॉल 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. चला वेळ कमी घ्या. बॅटर अरविंद पाटील. यावेळेस देखील आडव्या बॅटनं खेळून काढलाय आणि एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का, नकारला जात आहे. आणि बॅटर बाद झालाय. सुधाकरला खेळपट्टी सोडावी लागतीय. म्हणजे आता जिंकण्यासाठी 1 बॉल आणि 2 धावा. 2025 ला मित्रांनो सुरुवात झाली आहे आणि ही थ्रिलिंग मॅच. या चषकामध्ये विनोदजी ठाकरे देखील थोडंसं प्रेशर आता दादांवरती देखील आहे. एक बॉल 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 ची गरज. बघा जो नियम आहे की जर चेंडू विकेट कीपरनं गॅदर केला तरच तो डॉट बॉल असेल. जर चेंडू पडला तर धावू शकतात. परंतु चेसिंग कंपल्सरी हा देखील एक नियम आहे. चेसिंग कंपल्सरी. 1 चेंडू 2 ची गरज आहे. धावा बनतील की डिफेंड होतील. नरेश तरे गोलंदाजी ट्रॅक वरती. मेगा फिनालेचा शेवटचा बॉल घेऊन तयार होतोय. टाळ्या झाला पाहिजे सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनो. शेवटचा बॉल. 1 बॉल 2 धावांची गरज. शेजारी वाढतात, शेजारी वाढतात. रांजनोली संघ विनंती असेल नरेश तरे जबाबदारी आहे. संपूर्ण गाव वाढ बघतंय. गावदेवी रांजनोली जिंकेल की टीम मरुआई दिवे संघ. 2 बनवायच्या जबाबदारी अरविंद वरती. 1 बॉल 2 धावांची गरज. गोलंदाज सज्ज झाला. शेवटचा अंतिम बॉल पिंपळगर गावाच्या एंडकडनं.
मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत या सामन्यासाठी. शेवटचा बॉल घेऊन सज्ज झालाय अरविंद पाटील स्ट्रायकिंग एंडला. चला वेळ कमी घ्या विनंती असेल. नरेश तरे शेवटचा बॉल. आडव्या बाटनं खेळून तर काढलंय. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. बॉल गॅदर करू शकले नव्हते हेच सांगतात अंपायर देखील. आणि 2 धावा कंप्लीट आणि गावदेवी चषकावरती नाव कोरलाय टीम मरुआई दिवे संघानं. अभिनंदन टीम मरुआई दिवे. हार्ड लक टफ लक टीम गावदेवी रांजनोली. सो आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला प्रारंभ करणार आहोत. आपण जास्त उशीर करणार नाही. मी माईक सुपूर्द करेन. बक्षीस वितरण सोहळ्याला आपण प्रारंभ करू. कायरामजी केणी सरांना विनंती करेन. खूप खूप धन्यवाद. मरोई दिवे संघानं अखेरकार गावदेवी चषकावर नाव कोरून आपल्या संघाची ताकद या सिनियर 40+ मध्ये दाखवून दिलेली आहे. अभिनंदन ऑल टीम. सुधाकर पाटील आणि हरलेल्या संघाचं देखील आपण कौतुक करूया. विनोददादा ठाकरे यांचा संघ देखील या स्पर्धेचा उपविजेता संघ राहिलेला आहे. हरकत नाही. पुढील स्पर्धेमध्ये आणखीन मेहनत